काही भानगडी केल्या ते देतात आम्हाला. ते हक्क आम्हाला जपावे लागतात पत्रकाराच्या नात्यानं, आणि एक शिवसेना या संघटनेचा एक प्रमुख म्हणून सुद्धा मला त्यांचे हक्क जपावेच लागतील. कारण मी कोणी नसलो तरी माझा एक अधिकार आहे, तुम्ही बजावणार. हा एक संताप आहे. काय सहन करतात त्याविषयी कोणी म्हणतात की आमच्या एका खासदाराला मारलं, जोडणार की शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात, मग त्यांना काय ओवाळू. आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले, तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा. बरं, आणि महिलांनी ते एक चांगलं काम बजवावं. जाम काय अगदी काळं वेळ अगदी वाटतं ते त्याच्या अगदी अंगावरती नाचला तरी चालेल, पण ह्या भडव्यांना अशीच शिक्षा झाली पाहिजे. करणार की नाही, निवडून आल्याना धडा शिकवणार की नाही, जर आरामखोरी केली तर. समजलं ना, हे करायला पाहिजे. मी लोकशाही फालतू लोकशाही मानत नाही. ही लोकशाही नव्हे की ज्या जनतेनं विश्वासानं शिवसेनेचा म्हणून तुम्हाला निवडून दिल्यानंतर तुम्ही तिकडे जाता पैशा करता. सरकार आलं होतं की शिवसेनेचं सरकार आलं होतं, पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होता कामा नये म्हणून दुष्टाने, आणि विशेष करून जे शरद जोशी आहेत ना, जे शेतकऱ्यांचा नेहमी पोळका येतो त्यांना, पण शेतकऱ्याला विचारत नाही, संपूर्ण बट्ट्याबोळ केलेल्या शेतकऱ्यांचा, त्या माणसानं पहिली त्याची माणसं शरद पवारांच्या इकडे गेली. नंतर मग जनता दलवाले गेले. जनता दल तर आता फुटलंच आहे, बाकडं तिकडं वगैरे असं. पण हा प्रश्न आम्ही जो घेतलेला आता की महाराष्ट्रामध्ये सत्ता आणण्याचा उद्देश फक्त तुमचं भलं व्हावं. काल संजय राऊतचा ज्यावेळेला